श्री स्वामी समर्थ. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता. अहंकार हा एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षा सुद्धा जास्त खतरनाक असू शकतो. अहंकार करणे व्यक्तीला पूर्णपणे बर्बाद करते. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्हाला ध्येय गाठू लागेल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी किंवा कष्ट करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मान मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामाला गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मविश्वासाचे पहाड तुम्ही निर्माण करा. वेळ फार थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावं लागेल आणि अधिकच वाईट परिस्थितीला सामोरे जावं लागेल. स्वामी म्हणतात, जो स्वामी भक्त माझ्यावरती विश्वास ठेवेल, या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेला त्याची मदत नक्की करत असणार. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपली मदत प्रत्येक वेळेला करतात. आपल्याला जेव्हा जेव्हा मदत स्वामींकडून पाहिजे असते तेव्हा तेव्हा नक्की मिळते. स्वामी नाम जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन करत असतात. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही, पण ज्या दिवशी गोष्ट मनाप्रमाणे व्हायला लागते तो दिवस फार सुंदर असतो. नक्की तुमच्याही आयुष्यात तो दिवस येईल. ध्येय व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाची सामना करण्याची योग्यता तुमच्यात येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुम्ही काहीही तुमचे नुकसान करून घेणार नाही, उलट याने तुम्हाला फायदाच होईल. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, आपण प्रत्येक वेळेला एक विचार करतो, त्या विचाराचा आपल्याला नेहमी विचार करायला हवा. प्रत्येकाला वाटतं आयुष्यात संकटे आहे, त्या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. संकटांना जो सामना करून पुढे जाईल तो प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करत असते. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला मदत करत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करणार आहेत आणि स्वामी सदैव साथ देणार आहेत. थोर व्यक्ती हे सदैव एकेकाळी एकटे वाटचाल करत होते. थोर व्यक्ती सदैव आपल्या सोबत आहेत आणि सोबत होते, मात्र आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, एकाकी प्रयत्नामुळे कोणी यशस्वी होत नाही. यश मिळवायचं असेल, आयुष्यात पुढे जायचं असेल तर अनंत प्रयत्न करावे लागतात. एका प्रयत्नाने जर यश मिळालं असतं तर आपण आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकलो नसतो. यश मिळवण्यासाठी प्रयत्न गरजेचे असतात, कारण प्रयत्नाने सगळ्या गोष्टी होतात. प्रयत्न जर केले तरच आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग मिळतो. सुखानेच नेहमी सुख प्रफुल्लित होतं. सुख असणं सुद्धा गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतात आणि त्यांनी कायम तुमची मदत केली आहे. आपला जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देतात. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्यांना तुम्ही दुर्लक्ष करणे हे फार चुकीचे आहे. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतःकरणात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू शकता. स्वामी सांगतात,
लक्षात घ्या, क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्यालाच एखाद्या नात्याने दुर्लक्ष केलंय तर त्याला अडचण काही नाही, पण एक गोष्ट होईल. नातं हे आपलं असो किंवा परक्याचं, नातं नेहमी तेव्हा दूर होतं जेव्हा त्यात बोलणं, भाषण किंवा संभाषण कमी होतं. तेच नातं सदैव टिकतं ज्या नात्यात आपला विश्वास असतो. नात्यात एक गोष्ट महत्वाची असते, नातं जर टिकवायचं असेल तर स्वतःवर विश्वास महत्वाचा असतो. स्वामी बोलतात, आपले कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काही परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्यांना स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निरीक्षतेची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिवस येतील की लोक न सांगता तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु काम कृती जास्त करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर कार्याचा प्रभाव हा कायमचा होतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास लागला तर तो इतरांकडून 100 पट कामे करवून घेतो आणि इतरांपेक्षा जास्त काम सुद्धा करतो. आश्चर्यचक वाटते आपल्याला कामात बघून. तुम्हाला जर आश्चर्य होत असेल तर हे तुम्हाला आश्चर्याचे कारण नाही. लक्षात ठेवा, मनुष्याची एक स्थिती असते. एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर तो त्याला पाहून नक्की आकर्षित होतो. कार्य करावे, परिस्थिती आपल्याला अनुकूल नाही. आपण जे काही करतो ते नेहमी चांगलेच असते. विशेषतः आपल्याला त्या गोष्टी नेहमी करायला हव्या ज्यात आपल्याला यश मिळते. तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थितीचा सामना करा. लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवासमोर नाक घासतात. या सर्वांचे कारण म्हणजे आपला स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी बघून आपण परमेश्वराच्या न्यायावर शंका घेऊ लागलो, परंतु याचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का? जिद्द आपल्या अंगी आहे तर सर्व काही होऊ शकतं. याकडे आपण लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पश्चाताप करील असं नाही. ईश्वर तर कायम आपली मदत करतो. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणारी ही गोष्ट आहे. आयुष्यात अपार संकटे येतील तरी तुम्हाला घाबरण्याची कारण नाही. स्वामी नेहमी म्हणतात, लक्षात ठेवा, आयुष्यात संकटे अपार असतील तरी त्यांचा सामना करून पुढे जाणे हे सोपे. जो विश्वासघात करतो त्यापेक्षा मूर्ख कोणी असू शकत नाही. कारण त्याने आपल्या स्वार्थासाठी चांगली व्यक्ती गमावलेली असते. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहे. त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक हे नेहमी नको. नात्यात आनंद देणारी लोके हवी. लोक आपल्याला जर आनंद देत असतील तर हे खूप चांगलं आहे. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे जायचं असेल तर मेहनत आणि प्रयत्न हे खूप करावी लागते. आपल्या प्रयत्नाने आणि मेहनतीने आपल्याला यश हे नक्की लाभू शकते. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधी नसतात. कारण नात्याचे पाणठेव त्यांना फक्त तहान लागल्याशिवाय दिसत नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी तुमची साथ कधी सोडलेली नाही आणि कधीच तुमची साथ सोडणार नाही. माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता या गोष्टी असतील तर त्याचा गर्व किंवा अहंकार नको. जीवन जगताना गर्व आणि अहंकार दूर ठेवा. काही लोक बळकत्या जातीचे असतात, वरून स्वच्छ पण मनाने काळे. त्यांना कुठल्याच गोष्टीची काही पर्वा नसते. स्वतःवर विश्वास ठेवणारे नेहमी पुढे जातात, पण जे फक्त टाइमपास करतात ते तिथल्या तिथेच राहतात. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक कामं करतात, पण त्यांना नेहमी एकच गोष्ट म्हणायची, फक्त शांत राहायचं आणि आपले काम करत राहायचं. लोक प्रत्येक वेळेला त्यांच्या मनाप्रमाणे कामे करतात. आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण पूर्णपणे आपले काम करत राहावे. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील मात्र नाव नक्की बनवा. कोणी बोलत नाही जायचं नाही, कोणी बोलवलं नाही तिकडे सुद्धा जायचं नाही. माणूस दुसऱ्यांचा कणभर चुका जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जगभर चुका हे पटकन पूर्णपणे लपवण्याचा प्रयत्न करतो. नेहमी स्वतःवर लक्ष द्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. कारण तुमचे प्रयत्न हे तुम्हाला पुढे नेतील. आज आयुष्यात अपार संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना नक्की करा. संकटांचा सामना करण्यासाठी स्वतः जिद्द आणि शक्ती असणे गरजेचे आहे. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच व्याज मिळतं, मात्र दुसऱ्यांना वेदना अथवा तळतळाट देणाऱ्या माणसांना नेहमी दुःख मिळतं. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि ते प्रत्येकाला मिळतं. लक्षात घ्या, आपल्याला पुढे जायचं आहे
तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न चांगले करावे लागतात, कारण आपल्या प्रयत्नांनीच आपण पुढे जाऊ शकतो. प्रयत्न चांगले असतील तर यश आपल्याला नक्की मिळतं. असं बोललं जातं, प्रामाणिक राहिलं तर त्याचं फळ चांगलं भेटतं. पण एक गोष्ट नेहमी खटकते, जो नेहमी प्रामाणिक राहतो तो आयुष्यात नेहमी धक्कात बसून घेतो. स्वामी बोलतात, माणूस नेहमी देवावर विश्वास ठेवतो, दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल विचार नाही करत. स्वतःकडे लक्ष द्या. शरीराचे सगळे अवयव धाडधिक्काट असताना सुद्धा एखाद्याला फसवणे हा पूर्णपणे चुकीचा व्यवहार असेल. सगळे विषय सांभाळणारी व्यक्ती म्हणजे रफ वही, आणि ती रफ वही आपण सगळे विषय तिच्यात लिहित असतो. त्या रफ वही सारखी हालत आपल्या घरत्याच्या कर्त्या व्यक्तीची असते. सगळ्यांचे मन जिंकता जिंकता स्वतः तो पूर्णपणे दुर्लक्ष स्वतःला करून घेतो. दगडाचे काहीच असलेल्या लोकाला कधी कुणाच्या कष्टाची जाणीव होत नाही. कष्टाची जाणीव करायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून, मेहनत ठेवून प्रयत्न करावे लागतात. आपल्या प्रयत्नांना तेव्हा यश मिळते जेव्हा स्वतःवरती आपला विश्वास असतो. आयुष्यात संकटे पार आहेत, पण त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वाद मिळतो, आणि जो इतरांना दुःख देतो त्यांना नेहमी तळतळाट मिळतो. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणी 2 शब्द गोड बोललं तर लगेच भावुक होऊ नका, कारण लोक फायदा हा गोड बोलणाऱ्या लोकांचा जास्त घेतात. आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्या गोष्टीला जास्त वाईट वाटून घेऊ नका. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याला त्रास देणारे भरपूर मिळतील, पण आपल्याला विश्वास ठेवून पुढे जाणारे फार कमी. ही चूक प्रत्येक व्यक्ती करतो. आयुष्यात जो व्यक्ती आपला आहे त्यापासून दूर राहतो आणि परक्याला जवळ धरतो. त्यामागे सुद्धा कारण असतं. आपलेपणाने कधी वागतच नाहीत, आणि परके आपलेपणाने नेहमी वागतात. म्हणून कधी कधी व्यक्ती आपल्या माणसांना सोडून बाहेरच्या माणसांकडे जास्त आकर्षित होतो. स्वतःवर लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही नक्की करू शकता. स्वतःच्या प्रयत्नाने तुम्हाला प्रत्येक गोष्ट नक्की मिळणार. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होणार. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा तुमची परिस्थिती बदलणारी माणसं सांभाळून बघा. कधी हे जर तुम्हाला जमलं तर आयुष्यात पुढे जायला नक्की यश मिळतं. चांगले करूनही लोक वाईट बोलत असतील तर त्यात चूक तुमची आहे. प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते. मात्र लक्षात घ्या, मीठ हे प्रत्येकाच्या घरात असते. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना स्वतः स्वामी मदत करतील. आज आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करू ते आपल्याला यशस्वी नक्की बनवेल. आपले प्रयत्नच आपल्याला पुढे नेतात, आणि ते आपल्याला पुढे नेत आहेत. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या कामात स्वतःला गुंतवून टाकलं तो यशस्वी झालाच म्हणून समजा. माणसाच्या जीवनात संकट येतात, त्या संकटांचा सामना करण्याची ताकद सुद्धा असणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो ती आपल्याला मागे ओढेल असे नाही. विचार नेहमी स्वतःचा करा. फालतू गोष्टीचा, वाईट गोष्टींचा विचार करणे आपल्याला मागे आणते. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. आज न उद्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत, आणि त्यांनी कायम तुमची साथ दिली. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे, कारण विश्वासावर तर जग कायम आहे. आणि जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात स्वामी स्वतः मदत करतील. स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत, आणि सदैव त्यांनी आपली साथ दिली. आपला जर त्यांच्यावर विश्वास असेल तर आपल्याला वाईट काळात देखील तेच मदत करतात. त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटे अपार येतील आयुष्यात, पण त्यामध्ये साथ फक्त स्वामी देतील. आपल्या संकटात स्वामी आपली साथ देतात, आणि तेच आपल्याला मदत करतात. आपल्या प्रत्येक वळणावर ते आपली साथ देऊन आपल्याला पुढे नेतात. विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होऊ शकतात. त्या गोष्टीवरती आपला विश्वास असणे गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपल्या मनाप्रमाणे होतात, आणि ज्या आपल्याला आवडून आपल्या मनाप्रमाणे करायच्या असतात त्या सुद्धा होत असतात. आपला विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी स्वामी तर प्रत्येक गोष्ट चांगली करतात. स्वामींनी कधीच आपल्याला दुर्लक्ष केलं नाही, किंवा कधीही आपल्याला कुठल्या गोष्टीबद्दल स्वामींनी कधी त्रास दिलाच नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामींनी मदत ही केलेली आहे. आपला जर या गोष्टीवरती विश्वास जर असेल तर आपल्याला यात मार्ग सुद्धा मिळतो. मार्गदर्शन स्वामी करतात. आपल्याला दिशाभूल स्वामी कधी होऊ देत नाहीत. जेव्हा स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असते तेव्हा आपल्याला प्रत्येक अडथळ्यात मार्ग मिळतो. स्वामी म्हणतात, मार्गदर्शन सोपं आहे, तुम्हाला ते नक्की मिळतं. फक्त विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. आज तुमच्या आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा, कारण संकटामध्ये स्वामी तुमची साथ देतात आणि पुढे नेतात. प्रत्येक संकटामध्ये जिद्दीने पुढे जाण्याची जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर अशक्य देखील शक्य होतं. विश्वास ठेवा स्वतःवर, कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी करतात.
आज न उद्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त आपला विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व तर स्वामी आपल्याला मनाप्रमाणे देतच आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. संकटे अपार असू द्या किंवा ते संकटे तुमच्या आयुष्यातून लवकर जात जरी नसतील तरी तुम्ही काळजी करू नका. कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. आज ज्या संकटांचा तुम्ही सामना करत आहात ते संकट काही फार काळ तुमच्या आयुष्यात राहणार नव्हे. तुम्हाला त्यात यश आणि संकटमुक्त करायला स्वामी मदत करतील. विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करत आहेत आणि ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर आहेत. आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी स्वतः मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी बोलतात. जे स्वतःवर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वेळेला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्यांना प्रत्येक वेळेमध्ये स्वामी नक्की मदत करतात. नेहमी स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही संकटे जरी आली तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे. ज्या संकटांना तुम्ही घाबरता त्या संकटांना घाबरण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. आज न उद्या तुम्हाला योग्य दिशेवर जाण्यासाठी स्वामी मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन हे केलेले आहे आणि कायम ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि पुढे जाण्यासाठी विश्वास ठेवा की स्वामी तुमची कायम मदत करतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला तर तुमची मदत ही केलेलीच आहे. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुमचा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वतः स्वामी मदत करतात. आयुष्यात संकटे अपार असतील तरी तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील आणि स्वामींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरणारे असते. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांची साथ देतोय जे माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, अशक्य ते शक्य मी नक्की करणार आहे. आज न उद्याची संकटे आहेत त्यापासून सुद्धा तुम्हाला दूर काढणार आहे. संकटांना घाबरू नका. तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी स्वामी मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शने केलेले आहे. विश्वास ठेवा, सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. जे काही तुम्ही विचार करता, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की स्वामी करतात. विश्वास तर ठेवा. आज न उद्या ज्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या होत्या त्या सुद्धा मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. कारण विश्वासावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी सांगतात, आज फक्त विश्वास ठेवा. कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतायत. स्वामींनी कधीही तुम्हाला एकटं सोडलेलं नाही आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत ही करत आहेत. स्वामी सांगतात, एकटा असणार का तुम्ही संकटात असेल तरी तुम्ही विश्वास ठेवा की प्रत्येक वेळेला मदत स्वामी करतायत. ज्यांनी स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवला त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची चिंता अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण प्रत्येक वेळेला तर स्वामी त्यांची मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी म्हणतात, आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. तुमच्या वाईट काळात सुद्धा स्वामी साथ देत होते आणि आता सुद्धा स्वामी तुमची साथ देत आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावरती. आयुष्यात कितीही संकटे असतील तरी ते तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. वाईट काळात त्यांनी तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला प्रत्येक मदत करत असतात. संकटे कितीही असो आयुष्यात, तुम्हाला जे प्रत्येक वेळेला मदत करतात ते स्वामी आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करत आहेत. त्यांनी कधीही तुम्हाला मागे ओढण्यासाठी काहीही केलेलं नाही. ते तर प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीत स्वामी तुमची साथ देतात आणि कायम तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रेरित करतात. विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळेल. जर स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग सुद्धा मिळते. स्वामी सांगतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होतात. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आज न उद्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत तशा होते. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करतील.
आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतील. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आणि ज्याने स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करत आहेत. प्रत्येक संकटात तुम्हाला मी मार्गदर्शन दाखवत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे जरी आली तरी तुम्हाला मी प्रत्येक वेळेला मदत करत आहे. आयुष्य किती अवघड असेल तरी त्या अवघड आयुष्यात प्रत्येक गोष्टी चांगल्या होतात. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी मिळवायच्या असतील तर आपल्याला प्रयत्न करून पुढे जावे लागते, कारण यश हे तेव्हा मिळते जेव्हा आपली मेहनत चांगली असेल. मेहनतीवर विश्वास असेल तर गोष्टी चांगल्या व्हायला लागतात. मेहनत योग्य ठिकाणी असेल तर यश आपल्याला मिळायला लागतं. यश मिळवणे काही फार अवघड नाही. यश मिळणे खूप सोपे आहे. स्वतःवर विश्वास असेल तर खूप लवकर मिळतं यश. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा खूप लवकर मिळू शकतं. स्वतःवर आणि स्वामीनामावर विश्वास ठेवा. आज न उद्या प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वामींनी कधीच तुम्हाला संकटात अडकवलंय नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. ते तुमच्यावर आहे की तुम्ही काय विचार करता. स्वामी नामावर विश्वास ठेवता की फक्त आपले काम करत जाता. स्वामी सांगतात, पण नेहमी तुम्हाला मदत करतोय आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी देतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही मनाप्रमाणे होईल. आज ज्या संकटांना घाबरतात त्या संकटांना घाबरणे सोडा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करणे सुरू करा. कदाचित हा संदेश तुम्ही आज फक्त 15 मिनिटे वेळ काढून जरी ऐकला तरी तुम्हाला नेहमी याचा चांगला फायदा मिळेल. आज या संदेशाला दुर्लक्ष न करता तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामींनी कधीच तुम्हाला दुर्लक्ष नाही केले. उलट स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदतच करतात. स्वामी नामावर विश्वास असेल तर तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळतं. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. संकटामध्ये मार्गदर्शन नेहमी स्वामी करतात. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण तुम्हाला प्रत्येक वळणावर ते मदत करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे कितीही असू द्या, त्या संकटामध्ये मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. संकटांचा सामना करण्याची जिद्द स्वतःवर ठेवावी लागते, कारण मग प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला जाण्यासाठी मार्ग स्वतः स्वामी दाखवतात. आपण ज्या मार्गावर प्रयत्न करतो ते मार्ग आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतात. जे संकटे आहेत तुमच्या आयुष्यात त्यांचा सामना करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. सर्व काही मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होतात. त्या मनाप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात. सर्व काही मनाप्रमाणे झालं असतं तर अशक्य असं काही उरलं नसतं. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला जर तुम्ही आयुष्यात मागे येत असाल तर तुम्ही तुमच्या दिशा बदला. त्या कार्याला कमी करू नका. तुमचे जे ध्येय आहे त्यासाठी प्रयत्नशील तर राहा, पण फक्त त्याचा मार्ग बदला. ध्येय बदलल्याने काय होणार आहे? मार्ग बदला आणि पुढे जा. तुम्हाला यश तरी नक्की मिळेल. आज ज्याच्याबद्दल विचार करताय ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, आयुष्यात मी कायम तुमची मदत करतो. कितीही वाईट संकटे जरी असली आयुष्यात तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन स्वतः करतो. तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेत आहेत. स्वामी सांगतात, आज न उद्या मार्गदर्शन तुम्हाला मी स्वतः करतोय. त्यामुळे काळजी करणे सोडा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत आहेत. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि कायम करत असणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला जाण्यासाठी प्रत्येक संकटात स्वामी मदत करतील. स्वामींनी कधीच तुमची साथ सोडली नाही. उलट तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामींनी त्यांची साथ दिली आहे. स्वामीनामावर विश्वास असल्यास आयुष्यात अशक्य असं काही नसतं. लक्षात घ्या, ज्या गोष्टी प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात येतात संकटे म्हणून, त्यांचा सामना करून पुढे जा. कारण संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटांचा सामना करू शकत असाल तर पुढे नक्की जाल. संकटावर विश्वास ठेवा. ते आपल्याला पुढे नेण्यासाठी येत असतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटात तुम्हाला मी नेहमी साथ देत आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे.
फक्त विश्वास ठेवून बघा. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. स्वामी म्हणतात, आज न उद्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुमच्या विश्वासावरच जग कायम आहे. आज आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. आपल्याला जी संकटे मागे ओढतात, ते संकटे कधी आपल्या आयुष्यात संकटे म्हणून नसतातच. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. संकटांचा सामना करणं पुढे घेऊन जातं. लक्षात घ्या, संकटांना घाबरणं हे कधीही आपल्याला यशाकडे नेत नाही. संकटात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः मी करतोय. फक्त संकटामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी नामाचा जो व्यक्ती जप करेल त्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मदत करतात आणि प्रत्येक वेळेला पुढे त्याला संकटाच्या बाहेर काढतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात, ते संकटे तुमच्या मनाविरुद्ध असतील. ते संकटे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायचे असतील तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्टाला शेवटचा पर्याय म्हणजे स्वतःची मेहनत आहे. लक्षात घ्या, मेहनत करा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळते. मेहनत जर असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला यश सुद्धा मिळते. मेहनतीने गोष्टी शक्य होतात आणि जर मेहनतीवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत नक्की मिळतं. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक संकटांना मदत तुम्हाला मी करणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी स्वतः करणार आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मी नक्की करतोय. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चला, कारण तुमचा विश्वास जर स्वतःवर असेल आणि मार्गदर्शन स्वामी तुम्हाला नक्की करतील, ही गोष्ट पटत असेल तर सर्व काही तुम्हाला हवं आहे तसं होईल. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग स्वामी नक्की दाखवतील. स्वामी नेहमी सांगतात की मी तुमची साथ सदैव देतो. फक्त विश्वास तुमचा त्यांच्यावर हवा. ज्या लोकांना वाटतं स्वामी आपली मदत कधी करत नाही, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावर एकदा विश्वास ठेवून बघा, कारण तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळेला मदत करताना दिसतील. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो त्याला कधी काळजी किंवा प्रयत्न करण्याची गरज नाही. त्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वतः स्वामी देतात. फक्त विश्वास असणे त्याचा गरजेचा आहे. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करत आहे. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. आपण ज्या संकटांचा सामना करण्याची जिद्द ठेवतो, स्वामी नेहमी सांगतात, त्या संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः देतो. संकटामध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास असलेल्याला कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते. आपला जेव्हा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची मदत करतोय आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. फक्त विश्वास तर ठेवून बघा. स्वामी तुम्हाला नेहमी मदत करतात आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात. स्वामी नामावर विश्वास असल्यास तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळणार. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवल्यास आपल्याला आयुष्यात नको त्या गोष्टी सुद्धा, आपल्याला जे कधी विचारही केला नव्हता की या गोष्टी सुद्धा मिळतील, त्या गोष्टी सुद्धा मिळायला लागतील. ज्या गोष्टी हव्या आहे त्या नेहमी मिळतात, पण ज्या गोष्टीबद्दल आपण कधी विचारही केला नसते की ही गोष्ट कधी आपल्याला मिळेल का, त्या सुद्धा स्वामी आपल्याला नक्की देतात. आपला श्रद्धा आणि विश्वास स्वामींवरती असणे गरजेचे आहे, कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास स्वामीवर असेल तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे कितीही असतील तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी करतील. स्वामी नामावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास ठेवाल तरच तुम्ही पुढे जाल. आपल्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे खूप भक्त असतील जे त्यांना मानत असतील, आणि नक्की त्यांना मानायला पाहिजे, कारण ते प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ आपली साथ देतात. ते स्वामी समर्थ महाराज ज्यांनी आपली कायम साथ दिली, ते स्वामी समर्थ महाराज आहेत जे आपल्याला प्रत्येक वेळेला संकटांच्या बाहेर काढतात. ते स्वामी समर्थ महाराजच आहेत जे आपल्याला आयुष्यात नेहमी पुढे नेतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर स्वामी समर्थ आपल्याला सदैव पुढे नेऊन आपली मदत करतात. आपली श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतो. आपल्या मार्गात संकटे अपार आहेत, आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवणारे खूप आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवून सामना करणं गरजेचं असतं.
गरजेच्या वेळी प्रत्येक व्यक्ती आपल्याला मदत करतो, फक्त आपला विश्वास असणे गरजेचं आहे. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. लक्षात घ्या, फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. फालतू लोकांना दुर्लक्ष करायचं. जे लोक फालतू आहे त्यांचा विचार सुद्धा कशाला करायचा. स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वतःचे प्रयत्न ठेवायचे आणि पुढे जायचं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता त्या गोष्ट तुम्हाला नक्की तुमच्या मनाप्रमाणे मिळवता येईल. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे, कारण जर स्वतःवर विश्वास असेल तर सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा होतात. आपला जेव्हा स्वामीनामावर विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मार्गदर्शन करतात आणि स्वामींनी कायम आपले मार्गदर्शन केलेले असते. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी नेहमी आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मदत करतात. आपण प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण घेणे गरजेचे आहे, कारण ते आपल्याला कायम मदत करतात आणि कायम त्यांनी आपले मार्गदर्शन केले आहे. स्वामी सांगतात, आज न उद्या तुमची साथ मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही जर विश्वास ठेवाल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला पुढे नेण्यास मदत मी करत आहे. आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. जर आपला विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला साथ नक्की स्वामी देतील. स्वामी नाम गरजेचे आहे घेणे, कारण जो व्यक्ती स्वामी नामाचा जप करतो तो नेहमी पुढे जातो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असणारा कधी हरत नाही. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तो पुढे नक्की जातो. संकटांचा सामना करणे गरजेचं आहे, कारण संकटे आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. त्या संकटांना घाबरणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. जो संकटांना घाबरेल तो मागे जाईल, पण जो स्वतःवर विश्वास ठेवेल तो नक्की पुढे जाईल. स्वतःवर विश्वास असणारा व्यक्ती कधीही हरू शकत नाही. स्वतःवर विश्वास असणारा व्यक्ती कधीही मागे येणार नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. स्वामी सांगतात, आज न उद्या आयुष्यात संकटे येतील, फक्त त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हाला त्या संकटांचा सामना करता येतो. संकटे आपल्या आयुष्यात आहेत म्हणून घाबरायचे नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत मी करणार आहे आणि कायम करणार आहे. साथ देणार आहे तुमची. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी तुमची साथ देतात. आयुष्यात तुम्हाला कितीही संकटे आले तरी स्वामीच तुम्हाला मदत करतात. स्वामी सांगतात, आज न उद्या तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मदत होत असते. स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वतःवरती विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वतःला ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता त्या गोष्टींचा पूर्ण विचार करून कामे करा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, स्वामी तुमच्या सोबत आहेत, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी तुमची साथ देतात आणि कायम दिलेली आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन फक्त स्वामी करतात आणि त्यांनी मार्गदर्शन केलेले सुद्धा आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा स्वामीनामावर तुमचा विश्वास असतो तेव्हा स्वामीनामावरती विश्वास असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी स्वतः करतात. स्वामीनामावरती विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी रस्ता दाखवतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुमच्या विश्वासावर जग कायम आहे आणि स्वामी सुद्धा तुम्हाला साथ देत आहेत. त्यांच्यावरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना प्रत्येक वेळेला ते मदत सुद्धा करत आहेत. आपला जेव्हा स्वामीनामावर विश्वास आहे तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटे कितीही जरी आली तरी प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतात. आज न उद्या आयुष्यात खूप संकटे येतील. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण तिथूनच तर आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत मिळतं. संकटांचा सामना केल्याशिवाय यशस्वी कोणी होत नाही आणि संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करा आणि पुढे जा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप संकटे आहेत, तुम्हाला प्रत्येक वेळेला मी मदत करत आहे. त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज जे संकटे आहेत त्यांचा सामना करा, म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे होतील. स्वामी बोलतात, विश्वास ठेवा, तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात खूप संकटे आहेत, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मी देत आहे. प्रत्येक वेळेला
तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी देत असतो आणि कायम देणार आहे. आपला स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्या संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. स्वामीनामावर विश्वास असणे गरजेचे आहे, कारण आपला जेव्हा स्वामीनामावर विश्वास असतो ना, तेव्हा आयुष्यात प्रत्येक वळणाला आपल्याला स्वामी मदत करतील. विश्वास ठेवून बघा. स्वामीनामावरती विश्वास ठेवणे सुद्धा फार गरजेचे आहे. जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो तेव्हा मार्गदर्शन आपल्याला ते नक्की करतात. आपल्याला ज्या गोष्टीची सर्वात जास्त काळजी किंवा चिंता असते, ती गोष्ट प्रत्येक वेळेला मिळेल असं नसते. कधी कधी ती गोष्ट मिळता मिळता राहते, कधी कधी ती मिळून सुद्धा मिळत नाही, तर कधी कधी आपल्या प्रयत्नांनी ती आपल्याला मिळत असते. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा मिळतील. ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो ती गोष्ट प्रत्येक वेळेला मिळेल अशी नाही. आपला स्वतःवर विश्वास असेल तर गोष्ट मनाप्रमाणे सुद्धा होऊ शकते. आपले प्रयत्न आणि मैत्री अशा लोकांसोबत ठेवा जे नेहमी चांगले असतील. प्रयत्न असे करा जे नेहमी त्याची मदत करतात, जे नेहमी त्याला प्रेरणा देतात, आणि मैत्री अशा लोकांसोबत ठेवा जे नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करतात. प्रत्येक वेळेला गोष्टी चांगल्याच होतील अशा नाही. काही वेळेला मनाविरुद्ध सुद्धा गोष्टी होऊ शकतात. त्या गोष्टी मनाप्रमाणे मिळवायच्या असेल तर स्वतःवर विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास असल्यास आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा होईल. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळेल आणि तुम्हाला तुमच्या संकटांमधून यश सुद्धा मिळेल. आपला विश्वास असणे गरजेचे आहे, कारण आपल्या विश्वासावर तर जग कायम आहे. आणि जेव्हा स्वतःचा विश्वास असतो एखाद्या गोष्टीवरती तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. आपण स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. स्वतःवर विश्वास ठेवले तर आयुष्यात संकटे हे फार काळ टिकत नाहीत. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, मार्गदर्शनात स्वामी तुम्हाला मदत करतात आणि कायम केलं आहे. स्वामी तुमची साथ सदैव देतात. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत केली आणि कायम मार्गदर्शन सुद्धा केले. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतात. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी नेहमी मदत करून तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रेरित करतात. स्वामी सांगतात, तुम्ही जर एखाद्या संकटात अडकले असाल तर कधी घाबरू नका. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न असे करा की प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत नक्की मिळेल. स्वतःवर जर विश्वास असेल आणि आपले प्रयत्न योग्य दिशेला असतील तर आपल्या मेहनतीला यश स्वतः देव देतो. त्यामुळे त्या देवावरती विश्वास ठेवा. अशक्य असं काही नाही आणि आपल्या आयुष्यात संकटे आहेत ते मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत सुद्धा जास्त काही लागत नाही. संकटात स्वतःवर विश्वास आणि आपली जिद्द असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळतं. संकटे पुढे नेण्यासाठी येतात, मात्र काही लोकांना वाटतं की आयुष्य बर्बादीला लागतं तेव्हाच संकटे येतात. असं नसतं. आयुष्य जेव्हा चांगल्या वळणावर जायला सुरुवात होते ना तेव्हा सुद्धा संकटे येतात. ज्याबद्दल जास्त विचार करता ती गोष्ट मनाप्रमाणे होईल असं नाही. स्वामी सांगतात, आपलीच कुत्री आपल्यावर भुंकायला लागलं की समजून जायचं कोणीतरी दुसऱ्याच्या भाकरीचा तुकडा त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे आणि ही गोष्ट कुत्र्यासाठी नव्हती. स्वामी म्हणतात, आपलीच लोक जेव्हा आपल्यावर भडकतात तेव्हा एक गोष्ट तर लक्षात येते की आपली आता गद्दारपणे साथ देणं सोडली आहे. लोक गद्दार असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा. लोक कधीच आपली साथ देत नाहीत तोपर्यंत तरी जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी चांगले प्रयत्न करत नाही. आपण आयुष्यात जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत लोक आपल्या मनाविरुद्ध जातात किंवा आपण त्यांच्या मनाप्रमाणे कधीही काही करू शकत नाही. लक्षात ठेवून बघा, तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल आणि त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ती गोष्ट कदाचित मिळालीच तरी तर सर्वात जास्त खुशी तुमच्या जवळच्या नाही तर परक्यांना होते आणि सर्वात जास्त दुःख तुमच्या जवळच्या व्यक्तींना होते. आपले लोक जळतात हे गोष्ट तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही टाळू शकणार नाही, कारण कडू आहे पण सत्य आहे. आपलेच आपल्यावर जळतात त्यामुळे आपली प्रगती खूप आरामात होत असते. आजकाल लोक पूर्णपणे स्वार्थी झाली आहे. जवळचे लोक जवळच्यांवर जळतात पण इतर लोक आपली साथ देतात, म्हणून जग बदलत चाललंय. जगात लोकांना कळत नाही आहे की नेमकं काय चाललंय. जगात सरळ चाललंय, तू माझा तर मी तुझा, म्हणजे तू जर माझ्या कामात आला तर मी तुझ्या कामात येईल. आजकाल लोक नाते फक्त पैसा आणि आपली गरज पाहून बनवतात. आपली गरज झाली संपली पूर्ण की नातं सुद्धा संपलं म्हणून समजावं. या गोष्टीत कुठल्याच प्रकारची अडचण नसते. स्वामी सांगतात,
मदत तुम्हाला प्रत्येक वेळेला मी करत आहे, तर मदतीत तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा मी करत आहे. विश्वास जर असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. आपल्याला मदत स्वामी नेहमी करतात, फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी सांगतात, संकटामध्ये असाल तर स्वामी नामाचा जप घ्या. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळतं. आपण ज्या संकटांना घाबरून असतो ते संकटे आपल्या मनाविरुद्ध होतील असं नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होतात. फक्त स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे तशाच होतील. फक्त संकटांमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नसतं. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास असतो. स्वामी सांगतात, स्वतःचा विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. कधी कुठे कशी स्वामी कृपा आपल्या सोबत येईल, आपली मदत करेल, आपल्यालाही कळणार नाही. म्हणून स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. अशक्य काळात सुद्धा मदत मिळेल, वाईट संकटात सुद्धा मार्ग मिळेल, संकट मुक्त व्हाल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपल्याला जेव्हा मदत पाहिजे तेव्हा नक्की मिळते. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपल्या विश्वासावरच आपली मदत म्हणून दिल्या जातं. स्वामी सांगतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होतील. आज ज्याबद्दल जास्त विचार केला आहे ती गोष्ट उद्या आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात मार्ग कुठूनही मिळतो. मार्ग मिळवण्याचा उत्तम पर्याय स्वतःवर विश्वास ठेवणे होय. स्वतःवर विश्वास असेल तर मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतात. प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणाऱ्याची कधी हार होत नसते. प्रयत्न करणारा व्यक्ती नेहमी पुढे जातो. प्रयत्न करणाऱ्याला नेहमी मार्गदर्शन मिळत असते. स्वामी बोलतात, आज तुम्हाला मी स्वतः साथ देतोय आणि कायम मदत करतोय. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुमचं मार्गदर्शन सुद्धा मी स्वतः करणार आहे. स्वामी सांगतात, संकटामध्ये मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे आणि प्रत्येक वेळेला मदत सुद्धा तुम्हाला करणार आहे मी. विश्वास असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्यात जी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध होत आहेत त्या सुद्धा आता तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. जर स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. संकटांना घाबरणे हा पर्याय नसून संकटांचा सामना करणे हा पर्याय असू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवणे हा पर्याय आहे आणि आपला जो पुढचा व्यक्ती आहे जो आपल्याला घाबरत आहे किंवा घाबरवत आहे त्याला दुर्लक्ष करणे हा सुद्धा एक पर्याय आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आणि महत्त्वाचे असते. जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते. आज आपण फक्त विचार करून वेळ वाया घालवायचा नाही, तर मेहनत करून प्रयत्न करून पुढे जाण्यासाठी शक्तिशाली असे अथक प्रयत्न करायचे. आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होईल असं नसते. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे सुद्धा होतात. स्वामी सांगतात, वास्तविकतेसोबत जगा. फालतूच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जे गोष्ट होऊ शकते त्या गोष्टीचा विचार करा. अशक्य असं काहीही नाही आणि ज्या गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत त्या गोष्टी कधी अशक्य असतील असं सुद्धा नाही. तुमच्यासाठी कदाचित काही गोष्टी अशक्य असतील पण देवासाठी नाही. अरे देव तर प्रत्येक वेळेला आपली मदत करतोय. देव प्रत्येक वेळेला आपली साथ सुद्धा देत आहे आणि कायम देवाने आपली मदत केली. विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करून बघा. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवल्यास आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी नामाचा जप केल्याने आपल्याला पुढे जाण्यापासून नक्की स्वामी मदत करतात. सर्व काही मनाविरुद्ध होत असतं असं नाही. काही गोष्टी या मनाप्रमाणे सुद्धा होतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. अशक्य असं काहीही नसतं. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जर स्वामी नामावर विश्वास असेल तर. आज आपल्यासाठी ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या स्वामीसाठी तर शक्यच आहेत आणि कालही त्याच गोष्टी स्वामींनी आपल्या मनाप्रमाणे केल्या होत्या. आजही त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. विश्वास तर ठेवा. तुमच्या विश्वासावर जग कायम आहे. विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः स्वामी दाखवतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. अशक्य असं काही नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास असल्यास मेहनतीला यश नक्की मिळतं. आपल्या प्रयत्नात जर बळ असेल ना तर मार्ग आपोआप मिळायला लागतो. स्वतःवर जर विश्वास असेल तर रस्ता सुद्धा आपोआप दिसायला लागतो. स्वतःवर विश्वास असणे तेवढे गरजेचे आहे जेवढे स्वतःवरती भरोसा ठेवणे. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आज स्वामी सांगतात, मी तुमची मदत कायम करतोय आणि कायम करत असणार. फक्त विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. स्वामी बोलतात, एक व्यक्ती आहे जो तुम्हाला त्रास देत आहे. त्या व्यक्तीला लवकरच मी संकट मुक्त करणार आहे तुम्हाला त्यांच्यापासून. स्वतःवर विश्वास असल्यास तुम्हाला प्रयत्नात यश नक्की मिळणार.
स्वामी सांगतात, काळजी करू नको, तुला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. स्वतःवर विश्वास ठेव, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. तुझ्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. तुला प्रत्येक वेळेला मी स्वतः मदत करत आहे. स्वामींनी कायम तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यास मार्गदर्शन नेहमी मिळतं. मार्गदर्शन मिळवायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास नेहमी ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी नक्की करत आहे. फक्त विश्वास तर ठेवा. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा होतील. आपण फक्त विश्वास ठेवायचा, मनाप्रमाणे स्वतः स्वामी गोष्टी करतील. आपल्या प्रयत्नात आपल्याला थकण्याची गरज नाही. आपल्याला मेहनत करायची आहे, जिद्दीने पुढे जायचं आहे, ते यश मिळवण्यासाठीच. आपण फक्त मेहनत करून थकायचं नाही, तर प्रयत्न सुद्धा चांगले ठेवायचे. कारण कधी कधी जे गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात ते प्रयत्नांनी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. आपले प्रयत्न धाडधिप्पाट आणि योग्य दिशेला ठेवा, कारण प्रयत्नाने सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. प्रत्येक संकटात आयुष्यात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, ज्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात त्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करायच्या असतील तर मेहनत करणे फार गरजेचे आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. फक्त विश्वास ठेवा. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा होतात. त्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील तर स्वतःवर विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर अशक्य सुद्धा शक्य होतं. अशक्य हे शक्य करायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवावाच लागेल. कारण त्यांनीच प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आणि कायम मदत करत आहेत. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो त्याला काहीही काळजी करण्याची गरज नसते. त्याच्या आयुष्यात अपार संकटे असतात, त्यात त्याला ते मदत नक्की करतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्यात संकटे असतील तर या संकटात तुम्हाला मदत सुद्धा करतोय मी. विश्वास ठेवून बघा, तुम्हाला मदत नक्की मिळते. जेव्हा स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असतो, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होतील. आपण संकटात अडकलेले आहोत हे पाहून जर कोणी हसत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करून प्रयत्न करून पुढे जा. स्वतःच्या प्रयत्नांवर ज्याचा विश्वास असतो ना, त्याला कधी काळजी करण्याची गरज पडत नाही. ज्या व्यक्तीचा स्वतःवर किंवा त्याच्या प्रयत्नावर विश्वास नसतो त्याला कधीही स्वामी माफ करत नाहीत. म्हणजे स्वामी त्याला कधीही एखाद्या गोष्टीबद्दल चांगली बुद्धी किंवा पुढे जाण्यासाठी मदत कधी करतच नाहीत. स्वामी त्या व्यक्तीची साथ सदैव देतात जे स्वतःवर विश्वास ठेवतो आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. विश्वास ठेवून ज्या संकटांचा आज तुम्ही सामना करत आहात ते संकट काही फार काळ तुमच्या मनामध्ये राहणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. ज्याबद्दल एवढा विचार करताय, थांबवा विचार करणे, कारण आता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे लवकर होणार आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर आपल्याला वाईट काळात सुद्धा मदत मिळते. वाईट काळात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे. विश्वास तर ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि स्वामी सदैव तुमची मदत करतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी तुमची साथ दिली आणि कायम मदत करणार आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी नक्की करणार आहे. आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा आणि पुढे जा. संकटे अपार येतील तुमच्या आयुष्यात. जोपर्यंत सामना करून त्यांचा पुढे जाणार नाही तोपर्यंत यश तुम्हाला मिळणार नाही. आपण फक्त प्रयत्न करणे थांबवायचे नाही. आपल्या प्रयत्नांना फक्त स्वामी मदत करतात. स्वामींनी सदैव आपली साथ दिली आणि कायम स्वामी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. आपला त्यांच्यावर विश्वास असेल तर आपल्याला खूप लवकर स्वामी मार्गदर्शन करत असतात. संकटामध्ये स्वामी तुमची साथ नक्की देतात आणि कायम त्यांनी तुमची साथ दिली आहे. लक्षात घ्या, गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा करता येतात. फक्त प्रयत्न तसे करावे लागतात. आपल्या प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळू शकतो. आपले प्रयत्न जर जोरदार असतील तर पुढे जाण्यासाठी मदत सुद्धा नक्की मिळते. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व काही तुमच्या आयुष्यात जे संकटे म्हणून आलेले आहेत त्यांचा सामना करा, कारण तुम्ही त्यातून खूप पुढे जाणार आहात. आता गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत. लवकरच त्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. संकटामध्ये मार्गदर्शन नक्की मिळेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुम्हाला स्वामी मदत करून पुढे नेतात. सर्व गोष्टी स्वामीच तुमचे मार्गदर्शन करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची साथ देतात. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो ना,
तेव्हा प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. संकटामध्ये असाल, स्वामी समर्थ नामाचा जप करा. वाईट काळात फसलेले असाल, स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ कायम देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असल्यास आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे अपार आहेत, त्या संकटांचा सामना करून पुढे जा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच असतात. संकटे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात की आपण पुढे जावं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा करावे लागतात. आपल्या प्रत्येक प्रयत्नात स्वामींनी आपली मदत केली आणि ते कायम करत आहेत. या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात खूप संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना करा, कारण ते संकटे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. स्वतःवर विश्वास असल्यास तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वतःने जर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे सुरू केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी स्वतः करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन नेहमी करणार आहे आणि कायम मार्गदर्शन करत राहणार आहे. स्वतःवर विश्वास तर ठेवून बघा. तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी स्वतः करतोय आणि कायम तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत मी स्वतः केली आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यास आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट ही शक्य होते. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होऊ लागतात. फक्त गोष्टी मनाप्रमाणे करताना स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामीवरती आपला विश्वास असल्यास आपल्याला प्रत्येक प्रयत्नात यश नक्की मिळतं. संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असं नाही. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होतील, पण त्या मनाप्रमाणे करायच्या असतील तर स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपण स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करू तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुमची मदत करतात आणि प्रत्येक वेळेला स्वतः तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शित सुद्धा करतात. विश्वास तर ठेवा, कारण आता तुम्हाला प्रत्येक ती गोष्ट मिळणार आहे ज्याबद्दल तुमची आकांक्षा होती. आता तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा लवकरच मिळतील ज्याबद्दल खूप विचार केलाय तुम्ही. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आपला विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी नामावर विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे आणि कायम साथ देणार आहे. स्वामी तुमची साथ सदैव देतात. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत करतात. आपल्या आयुष्यात खूप संकटे असतात, त्या संकटात देखील स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामींनी तुमची मदत केली आहे. स्वामी बोलतात, मी कायम तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवणे गरजेचे आहे. तुमचा विश्वास तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. फक्त विश्वास तर ठेवून बघा, तुम्हाला नक्की यश हे नक्की मिळते. स्वामी नामावर विश्वास असल्यास तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील, कारण स्वामींनी तुम्हाला कायम मार्गदर्शन केलं आहे आणि स्वामी कायम तुम्हाला पुढे नेण्यास मदत करतात. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला स्वामी साथ सुद्धा देतात. स्वामी बोलतात, गोष्टी मनाप्रमाणे आहेत, त्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या होतील. आपल्या ज्या गोष्टी स्वतःवर विश्वास ठेवून आपण करतो ना, त्यामध्ये यश आपल्याला 100% मिळतं. स्वतःवर जर विश्वास असेल तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सुद्धा मिळतात. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास असलेल्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे करता येतात. आपण फक्त प्रयत्न करणे गरजेचे, कारण आपल्या प्रयत्नांना यश देणे हे स्वामीच्या हातात आहे. स्वामी सदैव आपली मदत करतात आणि कायम त्यांनी आपली साथ दिली आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला मदत स्वामी स्वतः करतात. स्वामी सांगतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतो. वाईट वळणावर तुमची मदत मी स्वतः करतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना फक्त तुम्ही सामना करा. प्रत्येक संकटांमध्ये मार्गदर्शन स्वामी करतील. स्वामी नामावर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होतं. स्वामी नामावर विश्वास असेल ना तर गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा व्हायला लागतात. आपण फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी सांगतात, काल मी तुमच्या सोबत होतो, आज सुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी स्वतः करतोय. फक्त विश्वास ठेवून बघा. तुमच्या प्रत्येक संकटांमध्ये स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामींनीच केले.
फक्त तुमचा विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. आज आपण ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करतो त्या गोष्टी स्वतः स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात. स्वामी नामावर विश्वास असेल तर आपल्याला यश देखील नक्की मिळतं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणाला मी तुमची साथ देतोय आणि कायम तुमची मदत करत आहे. विश्वास आहे ना तुमचा स्वामी नामावर, मग चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नामावर विश्वास असल्यास आयुष्यात संकटे हे जास्त काळ टिकत नाही. स्वतःवर विश्वास असल्यास प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो. स्वतःवर विश्वास असेल तर यश सुद्धा प्रत्येक मार्गात मिळतं. आपल्याला प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला प्रत्येक वळणाला यश हे नक्की मिळतं. संकटे आहेत म्हणून घाबरणे हे चुकीचे आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देतोय. स्वामी म्हणतात, स्वतःवर जर विश्वास असेल ना तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. संकटांमध्ये स्वामी तुमची साथ देतील आणि प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे. आपल्याला प्रत्येक वळणावर वाटतं की स्वामी आपली कायम मदत करावी आणि स्वामी करतात देखील. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. आपण जेव्हा स्वामीनामावर विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामीनामावर विश्वास ठेवणे गरजेचे तेवढे, मग सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी सांगतात, सर्व गोष्टी मनाप्रमाणे झाल्या असत्या तर वाईट गोष्टी आयुष्यात उरल्याच नसत्या. वाईट गोष्टींमध्ये आपल्याला सामना करून पुढे जावं लागतं. आयुष्यात प्रत्येक वेळेला अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना हे नक्की करावं लागतं. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वळणावर मी पुढे नेत आहे. स्वतःवर विश्वास तर ठेवून बघा, तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा स्वामी स्वतः शक्य करतात. प्रत्येक गोष्ट अशक्य असं कधीही नसते. काही गोष्टी त्या मनाप्रमाणे सुद्धा होतात. आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर मार्ग नक्की मिळेल. प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक संकटात स्वामींना आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ कायम देतात. फक्त आपला विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आपला जर विश्वास असेल तर प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. आपण त्यांना मानायचं आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवायचं. गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. अशक्य असं काही नाहीच आयुष्यात. प्रत्येक गोष्ट शक्य होतात जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो. प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायच्या असतात. जेव्हा आपण स्वामी नामांना मानतो तेव्हा गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा होतात. स्वामी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास तर ठेवा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणाला तुमची मदत स्वामी करतात. संकटामध्ये तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि वाईट काळात तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत सुद्धा स्वामी करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. सर्व संकटांमध्ये स्वामी तुमची साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे. कायम मदत करतात स्वामी आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा स्वामीच करतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ ही नक्की देतात आणि स्वामींनी कायम आपली मदत केलेली आहे. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य आहे, या आयुष्यात खूप संकटे आहे. त्यात स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागेल. आपल्या स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व मनाप्रमाणे आपल्या नक्की होतं. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात तर काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल असं नाही. काही गोष्टी या आपल्या मनाप्रमाणे सुद्धा होतात तर काही गोष्ट मनाविरुद्ध सुद्धा होतात. प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली मदत केली आणि कायम स्वामी आपल्याला मार्गदर्शन करून पुढे नेतात. स्वामी बोलतात, प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देतोय आणि कायम तुमची मदत सुद्धा करणार आहे. मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. फक्त विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, आपण अपार संकटात अडकतो. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवल्याने त्यातून पुढे येता येते. आपला जेव्हा स्वामीनामावरती विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर ते साथ आपली नक्की देतात. विश्वास असेल आपला तर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा मिळतं. स्वामीनामावर विश्वास ठेवणं गरजेचं, कारण ते आपल्याला सदैव पुढे नेतात. स्वामी म्हणतात, संकटामध्ये मी तुमची साथ देतोय. वाईट काळात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय आणि कायम पुढे नेत आहे. तुम्हाला प्रत्येक वळणावर मी स्वतः मदत करतोय.
त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा असतो, कारण विश्वास ठेवल्याने गोष्टी होतात. विश्वास ठेवल्याने सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. आपण फक्त विश्वास ठेवायचा, बाकी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी हे होतच असतात. आपण विश्वास ठेवून काम केले तर प्रत्येक वळणावर आपल्याला साथ स्वतः स्वामी देतात. स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देतील. पुढे जाण्यासाठी नेहमी मार्गदर्शन पाहिजे असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते तुमची साथ कधी सोडणारे नाहीत. स्वामी सांगतात, साथ मी त्यांची कधी सोडत नाही, जे श्रद्धेने विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला प्रयत्नात यश स्वतः स्वामी देतात. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण आपल्या प्रयत्नांना यश स्वतः स्वामी देतात. प्रयत्नांना मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. आपल्या प्रयत्नामध्ये आपले यश हे लपलेले आहे. ते यश बाहेर काढण्यासाठी मेहनत तुम्हाला स्वतः घ्यावी लागेल. प्रत्येक वेळेला मेहनत करून पुढे जायला शक्य आहे. फक्त स्वामीनामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, तर काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे पाहिजे असेल तर स्वामीनामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला मी तुझी मदत करतोय. फक्त विश्वास ठेवून बघ. तुझ्या वाईट काळात तुझी साथ मी स्वतः देतोय. आज जे संकटे आहेत तुझ्या आयुष्यात, त्या संकटाचा सामना करून पुढे जा, कारण त्या संकटांमध्ये तुझी साथ मी स्वतः देतोय आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. आपण फक्त विश्वास ठेवावा, कारण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासाने प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. आपल्या संकटांमध्ये यश स्वतः स्वामी देतात. स्वामी आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामींनी साथ दिली आणि कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित सुद्धा स्वामी करतात. लक्ष ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे झालं सुद्धा आहे. आपण प्रयत्नांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला पुढे नेतात. सर्व काही मनाप्रमाणे व्हायचं असेल तर स्वामीनामावरती विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपण प्रयत्न करणे गरजेचे. आपल्या प्रयत्नात यश देणे स्वामींच्या हातात आहे. स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते, कारण ते आपल्याला कायम मदत करत असतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतो. अपार संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात कधीच मागे येऊ देणार नाही. कितीही संकटे असतील आयुष्यात, तरी तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेण्यास मी स्वतः मदत करतोय. प्रत्येक संकटात स्वतः स्वामींनी तुमची मदत केली आणि कायम त्यांनी मार्गदर्शन दाखवले आहे. फक्त स्वामीनामावर विश्वास असणे गरजेचे आहे, कारण त्यांनीच आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत केलेली आहे. स्वामी बोलतात, आज तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत, त्या संकट जास्त काळ टिकणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामीनामाचा जप करा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला यशस्वी करणार आहेत. आपण फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो आणि प्रयत्न जर चांगले असतील तर आपल्याला यश मिळणे काही जास्त अवघड नाही. आपल्या प्रत्येक यशात स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवसाल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वतःवर विश्वास तर ठेवून बघा, मनाप्रमाणे गोष्टी या कायम होत आल्या. आपण विश्वास जर ठेवू तर आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होऊ. लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगली होईल. काही गोष्टी या मनाविरुद्ध होतात, काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. काही गोष्टीवर आपलं लक्ष असतं तर काही गोष्टीवर कधी लक्षच नसतं. स्वतःवर विश्वास असणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, जेवढा आपल्या प्रयत्नांवर विश्वास असतो. जर आपल्या प्रयत्नांवर विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. अशक्य असं काही नाही, प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी नामावर विश्वास असेल तर मार्गदर्शन नेहमी मिळते. स्वामी आपल्या सोबत आहेत, त्यांनी साथ सदैव दिली. या गोष्टीवर आपला विश्वास असेल तर प्रत्येक संकटात पुढे जाण्यास मार्ग मिळतो.